सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत इंडियाज मोस्ट फिअरलेस या शिव अरोर आणि राहुल सिंग यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद जो संध्या रानडे यांनी केलेला आहे. आपण कालपासून एक नवीन गोष्ट सुरू केलेली आहे, स्क्वॉड्रन लीडर रिजुल शर्मा यांच्यावरची. आणि कालच्या भागात आपण बघितलं की ते जामनगरच्या विमानतळावरून आपलं लढाऊ विमान घेऊन निघाले आणि त्यांच्या लक्षात आलं की त्या विमानाचा जो वरचा भाग आहे, छत आहे, त्यातला एक मोठा तुकडा पडून त्यांच्या कॉकपिटमध्ये आलेला होता आणि त्यांनाही त्याचा एक तुकडा लागलेला होता. तर आता बघूया ते पुढे ह्याच्यातनं कसा काय मार्ग काढता येते. स्क्वॉड्रन लीडर शर्मांच्या बाबतीत हा जो काही प्रकार घडला तो शब्दांमध्ये मांडणं जेवढं कठीण आहे तेवढंच कठीण आहे त्याची कल्पनाही करून बघणं. कॉकपिटमधल्या स्वतःच्या खुर्चीत अजूनही पट्टा बांधलेल्या स्थितीत ते प्रचंड वेगाने जाणाऱ्या आणि डोक्यावरचं छतच तुटून गेलेल्या विमानात बसलेले होते. समोरून येणाऱ्या वेगवान वाऱ्याचे सपकारे सरळ सरळ त्यांच्या चेहऱ्यावर बसत होते आणि त्या वाऱ्याच्या राक्षसी वेगाने त्यांना त्यांच्या खुर्चीत खिळवून ठेवलं होतं. त्यातून त्यांच्या विमानाचा वेग आवाजाच्या वेगालाही मागे टाकणारा असल्याने बराचसा आवाज अजून त्यांच्या मागेच होता. काही गोष्टी त्यांना आता स्पष्टपणे जाणवायला लागल्या होत्या. एक म्हणजे त्यांचा उजवा खांदा ते जराही हलवू शकत नव्हते, इतका जबरदस्त दुखत होता. शिवाय त्यांच्या शरीराचा वरचा भाग भराभर बधीर होत चालला होता, कारण ते ज्या उंचीवर होते तिथे तापमान शून्याच्याही खाली होतं. या सर्व प्रकाराने प्रचंड मानसिक धक्का बसलेल्या स्क्वॉड्रन लीडर शर्मांनी स्वतःला कसंबसं सावरलं आणि सगळा धीर गोळा करून ते शिकाऊ आणि अनभिज्ञ पायलट असताना त्यांनी जी आपत्कालीन कौशल्य शिकून घेतली होती त्यांचा वापर करण्याच्या दृष्टीनं भराभर काही गणितं मनात घोळवली. पण त्याचवेळी त्यांचं शरीर कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद द्यायला, हालचाली करायला असमर्थ होत गेलं. एकतर त्यांना बसलेला धक्का जबरदस्त होता आणि दुसरं म्हणजे बाहेरचं वातावरण कमालीच्या बाहेर थंड होतं. तरीही त्यांनी त्यावेळी जी गोष्ट सर्वप्रथम करणं गरजेचं होतं ती केली. विमानाचा वेग त्यांनी कमी केला, कारण त्यांचं MiG-29 अजूनपर्यंत तरी नीट सरळ जात होतं, पण ते जरासं थरथरायला लागलं होतं. विमानाच्या फाटलेल्या छतामुळे एरोडायनॅमिक टर्ब्युलन्सचा परिणाम विमानावर होत होता. विमानाचं थ्रॉटल त्यांनी मागे घेतलं आणि वेडंवाकडं हलत का होईना पण विमानाची गती कमी झाली. स्वतःला सावरल्यानंतर एकच विचार माझ्या मनात घोळत राहिला, विमानाची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करणं. स्क्वॉड्रन लीडर शर्मा म्हणाले, मला आठवतं आहे की मी त्यावेळी याच्यावर नीट विचार केला आणि अशाच गोष्टी शिकण्यासाठी आणि त्यांच्यासाठी मनाची तयारी करण्यासाठी तर आम्हाला शिक्षण दिलं गेलं असतं. पण तुम्हाला वाटत असतं की तुमच्या बाबतीत हे कधीच घडणार नाही, पण जेव्हा घडतं तेव्हा ते तुम्हाला का शिकवलं गेलं आहे याची जाणीव तुम्हाला होते. स्क्वॉड्रन लीडर शर्मा विमानाचा वेग जमेल तेवढा कमी कमी करत होते. त्यांना कुठेतरी आशा वाटत होती की खांद्यातून येणाऱ्या असह्य कळा आणि थंड हवेमुळे बधीर होत जाणारं शरीर, या दोन्ही गोष्टी विमानाचा वेग कमी झाला तर थोड्या तरी कमी होतील. पण विमानाची गती ते आवाजाच्या गतीपेक्षा कमी करत असतानाच त्यांना विमानाला जोरदार आणि कर्कश आवाज होऊन धडक बसल्यासारखं वाटलं आणि धडकेचा त्यांना तेवढाच जोरदार हिसकाही बसला. पण त्याच हिसक्यामुळे ते अधिक सावधही झाले. आवाजाच्या गतीनं आता जेटच्या गती एवढी गती पकडली होती, त्यामुळे त्यांना अक्षरशः कांठळ्या बसत होत्या. प्रचंड दाब आणि तेवढीच प्रचंड थंडी यांनी आपल्या शरीराचा चुराडा करून टाकल्यासारखं वाटत होतं त्यांना. त्यांच्या कानातून असह्य कळा यायला सुरुवात झाली होती आणि त्या अत्यंत उंच ठिकाणची हवाच फक्त काढू शकेल अशा तऱ्हेचे चिमटे त्यांच्या शरीराला बसायला लागले. कित्येक मिनटं थंड हवेचे सपकारे बसत राहिल्याने त्यांच्या शरीराचा वरचा भाग पूर्णपणे बधीर झाला. त्यांच्या जेटला बसत असलेल्या प्रत्येक झटक्याबरोबर आणि हवेच्या प्रत्येक सपकाऱ्याबरोबर त्यांचं डोकं वेडंवाकडं हलायला लागलं. कॉकपिटमध्ये वारा अक्षरशः घोंगावत होता. कॉकपिटमध्ये शरीर असं वेडंवाकडं हेलकावे खात असताना
स्क्वॉड्रन लीडर शर्मा परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. विमानाचा वेग त्यांनी ताशी 500 किलोमीटरवर आणला होता आणि विमान 10,000 फुटांवर खाली आणण्यातही त्यांना यश आलं होतं. पण तरीही विमानाचा तो वेगसुद्धा त्रासदायकच होता. एखाद्या भल्या मोठ्या हातोड्यासारखे थंड हवेचे सपकारे सातत्याने त्यांच्या चेहऱ्यावर, मानेवर, बरगड्यांवर बसत होते. त्यानंतर जेटच्या छताची अशी भयानक अवस्था झाल्यापासून पहिल्यांदा स्क्वॉड्रन लीडर शर्मांनी विमानतळाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्याआधी तसा प्रयत्न करण्याची संधीच त्यांना मिळाली नव्हती. वाऱ्याचा घोंगावणारा आवाजच एवढा कर्कश होता की त्यामुळे दुसरं काही ऐकू येणं शक्यच नव्हतं. आणि आता विमानाचा वेग कमी झाला होता तरीही त्यांना काहीच ऐकायला येत नव्हतं. तळावरच्या नियंत्रण कक्षाशी वारंवार संपर्क साधत ते जेवढ्या मोठ्या आवाजात सांगता येईल तेवढ्या मोठ्या आवाजात काय घडलं होतं ते परत परत सांगत होते. नियंत्रण कक्षातल्या काळजीत पडलेल्या आपल्या सहकाऱ्यांपर्यंत जे घडलं होतं ते पोचवण्याचा आपला प्रयत्न सफल होईल ही आशा मनात कुठेतरी होती त्यांच्या. त्यांच्याजवळच्या रेडिओ टॉकीमध्ये तारस्वरात ते वरचेवर सांगत होते की ते तळावर उतरत होते. ते इमर्जन्सी लँडिंग करूनच. त्यांच्या खांद्यातल्या दुखण्याने आता आणखीनच उग्र स्वरूप धारण केलं होतं. इतकं की त्यांचा उजवा हात जवळपास निकामीच झाला होता. तो हात तर लुळा झाल्यासारखाच होता पण त्याची बोटही निकामी झाली होती. त्याच्यातल्या एकही स्नायू हलायलाच तयार नव्हता. डाव्या हाताने विमानाचा वेग जमेल तेवढा कमी करत ते होतेच, पण विमान आता ताशी 400 किलोमीटरवर आलं होतं आणि 10,000 फुटांपेक्षा सुद्धा कमी उंचीवर त्यांनी ते आणलं होतं. तेवढ्यात आणखी एक शंका त्यांच्या मनात डोकावून गेली. विमान तर आता बऱ्यापैकी नियंत्रणात आलं होतं, पण छताशिवायच ते विमान जमिनीवर उतरवणं कितपत सुरक्षित होतं? विमान जमिनीवर उतरत असतं त्यावेळी त्याच्या बॉडीवर आणि धातूच्या सांगाड्यांवर एक वेगळ्याच प्रकारचा ताण पडतो. स्क्वॉड्रन लीडर शर्मांना विमानाच्या छताच्या तुटण्यामुळे विमानाच्या आणखी कुठल्या भागात मोडतोड झालेली नव्हती ना याची खात्री करून घेणं गरजेचं वाटत होतं. अगदी त्याचा मागचा शेपटासारखा भाग, त्याचे पंख, विमान नियंत्रणात ठेवणाऱ्या यंत्रणेचा पुढचा भाग आणि महत्त्वपूर्ण आणि हलू शकणाऱ्या भागांसकट विमानाचे सर्व भाग सुस्थितच असायला हवे होते. पण ते तसे होते की नव्हते हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याजवळ कुठलाच उपाय नव्हता. कॉकपिटमधून थोडंसं मागे वळून बघणंसुद्धा त्यांना शक्य नव्हतं. कुठल्याही परिस्थितीत विमान उतरवणं तर भागच आहे, त्यांनी स्वतःलाच सांगितलं. पण एक गोष्ट मात्र त्यांना स्वतःला सांगायलाच नको होती की विमान जमिनीला स्पर्श करताना क्षणाला काही वेडंवाकडं घडलंच तर त्यांना त्यातून बाहेर पडायला अवधीच मिळणार नव्हता, एका क्षणाचाही. अशा परिस्थितीत स्क्वॉड्रन लीडर मोडतोड झालेल्या MiG-29मधून बाहेर पडण्याचा निर्णय निश्चितच घेऊ शकले असते, कारण ते जेट जमिनीवर उतरण्याच्या दृष्टीनं कितपत सुरक्षित होतं हा मुद्दा काहीसा संदिग्धच होता. त्यामुळे विमान सोडून देऊन स्वतः बाहेर पडण्यासाठी ते एक कारण होतंच. शिवाय माणसाच्या आयुष्यापेक्षा कुठलीच गोष्ट अधिक महत्त्वाची नसते आणि वैमानिकांनाही हे माहीत असतं. स्क्वॉड्रन लीडर शर्मा यांनी पुन्हा एकदा विमानाला काही झालं होतं का ते मागे वळून बघण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते शक्यच झालं नाही. पुढे काय करायचं याचा त्यांनी 10-12 सेकंदच विचार केला आणि त्यांचा निर्णय पक्का झाला. ते विमान सोडून देऊन बाहेर पडणार नव्हते. विमानातल्या कुठल्याच नियंत्रण यंत्रणा पूर्णपणे कार्यरत नव्हत्या. म्हणून मग स्क्वॉड्रन लीडर शर्मांनी विमानाचं थ्रॉटल पुन्हा एकदा थोडंसं मागे घेतलं. पण त्यातून एक विपरीतच गोष्ट घडली. विमानाची गती कमी झाली, ते थोडंसं खालीही आलं, मात्र त्यामुळे कॉकपिटमध्ये त्यांना अधिक अस्वस्थ वाटायला लागलं आणि त्यांना त्रासही व्हायला लागला. या स्थितीत वाऱ्याचा जोर अधिक वाढला होता. तो अधिक प्रक्षुब्ध आणि अनावर झाला होता, कारण विमान समुद्रसपाटीच्या जवळ येऊन अधिक दाट हवेच्या थरात शिरलं होतं.
वाऱ्याच्या त्या अनावर सपकाऱ्यांनी मला दोन्ही बाजूंनी थपडा बसत असल्यासारखं वाटत होतं. मला बाहेरचं आणि माझ्या रेडिओ टॉकीतून काहीच ऐकू येत नव्हतं. मी काय करणार होतो तेवढंच माझ्या तळावरच्या नियंत्रण कक्षाला सांगितलं. स्क्वॉड्रन लीडर शर्मांना आठवत होतं. MiG-29 आता टप उघडबंद करता येणाऱ्या गाडीसारखंच झालं होतं, कारण त्याला टपच उरलेलं नव्हतं. ते आता जमिनीवर झेप घेण्याच्या मोडमध्ये आलं होतं आणि धावपट्टीही आता स्क्वॉड्रन लीडर शर्मांच्या दृष्टिपंथात आली होती. विमानाला जमिनीवर टेकवण्यासाठी शेवटच्या काही क्षणांमध्ये त्यांनी ज्या काही थोड्याशा हालचाली केल्या तेवढ्यानेही त्यांच्या हाताला असह्य ठणका लागला. आपल्याला चक्कर येते असं वाटत होतं त्यांना. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट ही होती की त्यांनी कॉकपिटमधून मोठमोठ्याने बोलून नियंत्रण कक्षाला जे काही सांगायचा प्रयत्न केला होता ते सर्व तिथल्या लोकांना ऐकू आलं होतं आणि विमान उतरणार असलेला संपूर्ण परिसर मोकळा करण्यात आला होता. एरवीही तिथे लढाऊ विमानांची सतत ये जा चालू असायची आणि एखाद्या नागरी विमानतळाचं स्वरूप त्याला बरेचदा यायचं. विमान 6500 फुटांवर असताना अचानक स्क्वॉड्रन लीडर शर्मांच्या लक्षात आलं की विमान जेव्हा ढगातून जाईल तेव्हा त्यांना गरम हवा एकदमच खूप जास्त प्रमाणात मिळणार होती. ही गोष्ट जाणवली आणि त्यांना खूपच बरं वाटलं आणि तशी ती मिळाली तेव्हा जमिनीवर उतरण्याआधी त्यांनी ती भरभरून अंगावर घेतलीसुद्धा. विमान धावपट्टीवर टेकवता टेकवता तळावरच्या नियंत्रण कक्षातल्या लोकांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की त्यांना ताशी 20 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याला जमिनीवर उतरल्याबरोबर सामोरं जायचं आहे. मला तर असं वाटतंय की ताशी 200 किलोमीटर वेगाने वाऱ्याचे सपकारे माझ्या तोंडावर बसत होते. त्यांनी पण ओरडून त्या लोकांना सांगितलं आणि विमानाची चाकं खाली सोडली. जामनगरच्या धावपट्टीवर त्यांनी नेहमीसारखंच त्यांचं MiG-29 व्यवस्थित उतरवलं. त्यांना उतरवून घेण्यासाठी एक मदत करणारं पथक आणि एक आग विझवणारा बंब धावपट्टीच्या टोकाशी हजरच होतं. त्या लोकांनी विमानातून शर्मा यांना ताबडतोब बाहेर काढलं आणि त्या परिसरापासूनही लगेच दूर नेलं. स्ट्रेचरवर झोपलेले स्क्वॉड्रन लीडर शर्मा त्यांना घेऊन जाणाऱ्या माणसांकडे बघून हसले. त्यांच्या पलीकडचं अजूनही चमकणारं जामनगरचं आकाश त्यांना दिसलं. गरम हवेमुळे इतका वेळ त्यांच्या शरीराला आलेला बधीरपणा हळूहळू कमी होत गेला आणि त्यांना मार बसलेल्या जागा पुन्हा नव्यानं ठणकायला लागल्या. हवाई तळावरून त्यांना सरळ बेस हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं. तिथं त्यांच्या ठणकणाऱ्या भागांची आणि इजा झालेल्या त्यांच्या खांद्याची संपूर्ण तपासणी झाली आणि त्यांना जबरदस्त मुका मार लागला होता आणि त्याचे शरीराच्या आत काही दुष्परिणाम झालेले होते असं लक्षात आलं. पण अंगावर जखमा मात्र कुठेही नव्हत्या. हॉस्पिटलमध्ये झोपल्या झोपल्या त्यांनी त्यांच्या पत्नीला त्यांच्या घरी फोन लावला. तोपर्यंत काय घडलं होतं याची तिला कल्पनाच नव्हती. ते एका परीनं बरंच झालं त्यांच्या मनात आलं. ती प्रचंड घाबरली. अर्थात कुणीही घाबरेलच, पण भेटण्यासाठी तिनं ताबडतोब हॉस्पिटलकडे धाव घेतली. मला बघितल्यावर तिला जरा धीर आला. आता सगळं काही व्यवस्थित होतं. मी यातून बरा होणार होतो याची तिला खात्री पटली. स्क्वॉड्रन लीडर शर्मा म्हणाले. हॉस्पिटलमधूनच त्यांनी दिल्लीतल्या त्यांच्या आईवडिलांना फोन लावला. त्यांचे वडील विंग कमांडर्स संदीप शर्मा आणि त्यांची आई नीता दोघांनाही धक्काच बसला. त्यांच्या बाबतीत काळजीही वाटत राहिली, पण त्यांना आशा होती की त्यांचा मुलगा लवकरच बरा होऊन विमान घेऊन आकाशात झेप घेत स्वतःच्या कामावर परत रुजू होईल. रिजूल सुखरूप जमिनीवर पोचल्यानंतर मी त्याच्याशी त्या दिवशी तासभर बोललो, त्याचे वडील म्हणाले. एकदाही त्याच्या आवाजात मला त्याच्या दुखण्याचा किंवा काळजीचा अंशही जाणवला नाही. तो शांत होता आणि जे घडलं ते सगळं त्यांनी धीरानं घेतलं होतं. तो आकाशात उंच झेप घेतो, पण त्याचे पाय कायम जमिनीवर असतात. त्यांची आई नीता यांचं पूर्ण आयुष्य लढाऊ विमान घेऊन युद्धावर गेलेल्या पतीची वाट बघण्यात आणि पतीची काळजी करण्यात गेलं होतं. स्वतःच्या मुलाशी बोलण्याआधी त्यांनी स्वतःला सावरलं आणि मगच आई रिजूलशी बोलल्या. माझ्या मुलाला मी चांगलं ओळखते. तो विमान घेऊन वर गेलेला असतो त्यावेळी स्वतःच्या कामाची, स्वतःवरच्या जबाबदारीची त्याला पूर्ण जाणीव असते, त्या म्हणाल्या.
रिजुलची आई खूपच धीराची आहे. त्याच्या या अपघाताच्या बातमीनंतर माझी जी प्रतिक्रिया होती तीच तिचीही होती. ती किती काळजीत होती ते फक्त मला जाणवत होतं. इतर कुणाच्या लक्षातही ते आलं नसतं, विंग कमांडर शर्मा म्हणाले. आता ह्याच्या पुढे काय आहे ते आपण उद्या बघूया मित्रांनो. तोपर्यंत बाय बाय.